अहिल्यानगरमधील शिर्डीत प्रशासनानं भिक्षेकऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली असून 72 जणांना ताब्यात घेत त्यांची रवानगी भिक्षेकरी गृहात करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या भिक्षेकऱ्यांमध्ये एक माजी पोलीस उपनिरीक्षक, असलखित इंग्रजी बोलणारा एक उच्च शिक्षित तरुण आणि कर्ज फेडण्यासाठी भीक मागणारी एक महिला देखील सापडली। विशेष म्हणजे यातील एक भिकारी मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे। किशोर पाटील असं या माजी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव असून गेल्या 10 वर्षापासून तो शिर्डीत भीक मागत होता। किशोर व्यसनाच्या आहारी गेला आणि वरिष्ठांशी वाद झाल्यानं त्यानं नोकरीचा राजीनामा दिला। 10 वर्षापूर्वी किशोर यानं शिर्डीत गाठत पेपर विक्रीचं काम सुरू केलं, मात्र वाढत्या व्यसनामुळे तो नंतर भीक मागायला लागला। मध्यंतरी मुंबईतील घर विकल्यानं त्याच्या बँक खात्यात लाखो रुपये पडून असल्याचं समजतंय, पण व्यसनासाठी तो शिर्डीत भीक मागून जगत होता। पोलीस कारवाईत त्यालाही ताब्यात घेऊन विसापूर येथील भिक्षेकरी गृहात पाठवण्यात आले। माजी पोलीस अधिकारी नशेपायी शिर्डीत भीक मागताना आढळून आल्यानं हा मोठा चर्चेचा विषय ठरलाय। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, अपडेट रहा।